श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे, ज्यात जय भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सचिन ब्राह्मणे यांचा 17 वर्षीय मुलगा हितेश ब्राह्मणे याच्यावर 7 जणांच्या टोळीने धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात हितेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर संभाजीनगर येथील घोटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। तब्बल 12 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर डॉक्टरांना हितेशच्या शरीरात घुसलेला चाकू बाहेर काढण्यात यश आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार हितेश आपल्या आजीसोबत दळण आणण्यासाठी जात असताना दबा धरून बसलेल्या 7 जणांच्या टोळीने त्याला रस्त्यात गाठले। काही समजण्याच्या आतच आरोपींनी हितेशवर चाकू आणि इतर धारदार शस्त्रांनी सपासप वार करत जीवघेणा हल्ला चढवला। या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हितेश यांच्यावर सध्या संभाजीनगर येथील घोटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मात्र या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण ब्राह्मणे कुटुंबावर सध्या भीतीचे सावट पसरले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत 7 पैकी 2 आरोपींना ताब्यात घेतले जरी असले तरी उर्वरित 5 आरोपींना देखील गजाआड करावे अशी मागणी ब्राह्मणे यांनी केली आहे। या संपूर्ण घटनेनंतर सचिन ब्राह्मणे यांनी आरोप केला आहे की त्यांच्या सामाजिक कार्याचा द्वेष मनात धरून विरोधकांनी हा हल्ला घडवून आणला आहे। या हल्ल्यामागे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विभागीय जिल्हाध्यक्ष भीमराज बागुल यांचा हात असल्याचा थेट आरोप ब्राह्मणे यांनी केला आहे। तसेच या आरोपींमागील सूत्रधारांना राजकीय आश्रय असल्यामुळेच त्यांची हिंमत वाढली असून यापूर्वीही आरोपींनी अनेकांवर जीवघेणे हल्ले केल्याचा दावा त्यांनी केला। एवढेच नाही तर आरोपी अत्यंत सराईत असल्याने संभाजीनगरमधील दवाखान्यात उपचार सुरू असतानाही तिथे जखमी हितेश याच्यावर पुन्हा हल्ला होण्याची भीती कुटुंबाने व्यक्त केली आहे। त्यामुळे आमच्या कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षणाची द्यावे अशी मागणी त्यांनी करत जोपर्यंत आरोपी आणि त्यांच्या मागील मुख्य सूत्रधारांना अटक होत नाही आणि आमच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही असा इशारा सचिन ब्राह्मणे यांनी दिला आहे। शुक्रवारी आईबरोबर रविवारी आज माझी घरभरणी होती, त्यामुळं पिठाच्या गिरणीमध्ये दळण्यासाठी जे काही सामान होतं जे गहू आहे डाळ आहे ते घेऊन ॲक्टिवा गाडीवर माझ्या आईबरोबर माझा मुलगा हितेश हा आणि त्याचे 2 मित्र त्यांच्या पण गाडीवर एक होत होता आणि यांच्या पण गाडीवर असे घेऊन पिठाच्या गिरणीत गेले होते। आणि त्या ठिकाणी एक 5-6 गावातले जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्या मुलांनी त्यामध्ये तो चिमण्या बागुल हा भीमा बागुलचा मुलगा आहे। त्यानंतर रितेश आडाव हा सर्रित गुन्हेगार आहे, याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। त्यानंतर ते जाधव आहेत, युवराज धनराज जाधव, ते दोघं भाऊ आहेत ते, आणि एक कोळगे नावाचा मुलगा आहे, तर सुशील कोळगे सुजित कोळगे काहीतरी त्याचं नाव आहे। ह्या लोकांनी माझ्या आईच्या समोर माझ्या मुलाला त्या ठिकाणी बळजबरीने थांबवलं, आईला देखील धक्कामुक्काव केला आणि त्यांच्याजवळ जे काही तलवार कत्ते आणि काही चॉपर होता त्या चॉपर घेऊन त्या भीमा बागुलचा मुलगा चिमण्या यांनी माझ्या मुलाच्या पाठीमध्ये खुपसला आणि बाकीच्यांनी त्याच्या पाठीमध्ये पायामध्ये त्या कत्तीचे त्याचे वार केलेत। आणि आजच्या माझी आई स्वतः खूप ओरडत होती। हा सगळा प्रकार माझ्या आईच्या समोर आणि त्याचे 2 मित्र आहे आणि गावातील असंख्य नागरिक यांच्या समोर त्या ठिकाणी घडला। मुलगा खाली पडला, रक्ताच्या चिरकण्या उडत होत्या। मला त्या ठिकाणी फोन आला, मी तात्काळ त्या ठिकाणी गेलो, त्याचे मित्र देखील त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्याला घेऊन आम्ही श्रीरामपूर या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आलो। इथं काही त्याला घेतलं नाही संजीवनी हॉस्पिटलमध्ये, मग आम्ही लोणीमध्ये गेलो। त्या ठिकाणी 2 तास माझा मुलगा त्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी तात्काळ श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे EPS जाधव साहेब त्या ठिकाणी आले, त्यांची पूर्ण टीम त्या ठिकाणी आली आणि माझ्या मुलाने त्या ठिकाणी सुद्धा या सगळ्या आरोपांचा जबाब त्या ठिकाणी दिला। मुलगा जास्त सिरियस झाल्यामुळं मुलाला घोटी या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। साधारणतः 12 तास माझ्या मुलाच्या पोटामध्ये तो चाकू होता। एक 7 ते 8 तास घाटी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं। साधारण रात्री 8 वाजता त्याच्या पोटामध्ये चाकू खुपसला। दुसऱ्या दिवशी सकाळी 6 ते 7 वाजता पोलीस डॉक्टरांना यश आलं त्या ठिकाणी आणि आता मुलगा घाटी हॉस्पिटलमध्ये आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये काय वाटतंय, काय कारवाई झाली पाहिजे असं वाटतंय? आणि काय मी फुलेशाह आंबेडकर चळवळीमधला कार्यकर्ता आहे। मी लोकांच्या न्याय हक्कासाठी मी कायम रोडवर माझा लढा असतो आणि यातून जे काही राजकीय जे काही काम त्या ठिकाणी चालतंय त्या लोकांना कुठेतरी माझी अडचण त्या ठिकाणी होते की आम्ही समाजासाठी न्याय हक्कासाठी लढत असतो। याआधी देखील अशाच मुलांना चाकूने कत्त्याने मारहाण झालेली आहे, पण कुणी त्यांच्या दखल घेतली नाही। त्याच्यामध्ये माझा मुलगा आणि मी त्या कुटुंबाला कायम त्यांच्या पाठीशी उभा राहिलो।
आणि यांची राजकीय पुळी त्या ठिकाणी त्या भाजल्या जात नाही. त्यामुळं या लोकांनी हा प्रकार 100% या ठिकाणी केला असावा असं मला 100% वाटतंय. काय वाटतंय पोलीस कारवाईच्या संदर्भात? या ठिकाणी 2 आरोपी देखील अटकेत आहेत आणि बाकीच्या गोष्टी आहेत. निकम साहेब आणि या ठिकाणी नवीन आलेले PSI यांनी मला त्या ठिकाणी चांगली मदत त्या ठिकाणी केली. 2 आरोपी त्या ठिकाणी त्यांनी पकडलेले, पण बाकीचे आरोपी देखील त्यांनी तात्काळ या ठिकाणी पकडावेत अशी मला प्रशासनाला विनंती. आणि माझी दुसरी एक विनंती की माझं कुटुंब भयभीत झालेलं आहे. यांचे हात खूप लांबपर्यंत आहे, कारण यांनी याच्या आधी देखील असेच भरपूर जणांना या ठिकाणी मारहाण केली. माझ्याकडे 14 ते 15 यांच्या FIR माझ्या या ठिकाणी माझ्याकडे दाखल आहे. माझ्या मुलाला औरंगाबादमध्ये सुद्धा धोका असू शकतो आणि माझ्या घरी सुद्धा. त्यामुळं आदरणीय PI साहेबांना माझी विनंती राहील की माझ्या मुलाला आणि माझ्या कुटुंबाला या ठिकाणी संरक्षण या ठिकाणी देण्यात यावे. या ठिकाणी पोलीस कारवाई करत आहे, मात्र या संपूर्ण घटनेच्या विरोधात, या प्रवृत्तीच्या विरोधात आपलं पुढचं पाऊल काय असणार? मी 2 दिवसानंतर माझा महिलांचा या ठिकाणी मोर्चा असणार आहे आणि जोपर्यंत माझ्या कुटुंबाला आणि या ठिकाणी मागचे जे कुटुंब आहेत त्यांना न्याय मिळत नाही असा हा लढा मी त्या ठिकाणी देणार आहे. कारण आणि आमचा दत्तनगर ग्रामपंचायतमध्ये सुद्धा मोर्चा जाणार आहे. यांचा जो मोर्चा आहे भीमा बागुल, याला या ठिकाणी गावामध्ये हद्दपार करण्यात यावी आणि जेवढे काही लोक आहेत जे गुन्ह्यामध्ये आहेत, याच्या आधी पण त्यांच्यावर गुन्हे दाखल, यांना मोक्या अंतर्गत या ठिकाणी कारवाई करण्यात या ठिकाणी माझा हा मोर्चा असणार आहे. तसेच न्याय मिळवण्यासाठी येत्या 2 दिवसात तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी S न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.